मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय, तलावामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी आहे. मुंबई महानगरपालिकेने आज 10% पाणी कपात केलेली आहे. तसं बघता याकडे धरण भरलेलं देखील असतं. असं आहे की मुंबईकरांना अजूनही पाणी कपातामुळे त्रास सहन करावा लागतोय. अशी परिस्थिती आहे की धो पाऊस पडतोय, बाहेर निथळ असा पाणी वाहतोय, पण आपले जे नळाला अजूनही म्हणजे सुखावा आहे, अजूनही लोकांना पाणी कमतरतेने येतोय आणि त्या तो जो प्रेशर कमी आहे त्याच्यामुळे त्यांना दूषित पाणी पण येतोय. हे सगळे आज मी स्थायी समितीमध्ये विषय काढलेले आहे. ते काढत असताना आमचे सभागृहाचे ते अध्यक्ष ह्यांनी प्रभाकर शिंदेनी एकदम क्लिअरली सांगितलं की हे अल निनोचा इफेक्ट आहे, आम्ही थांबणार आहोत, त्याच्यानंतर कपात उचलणार आहोत. माझं म्हणणं एकच आहे, जरी कपात असली, पाण्याचं प्रेशर जरी कमी असला तरी दूषित पाणी तुम्ही देणार, कंटिन्यू करणार, हा कुठला न्याय आहे? जो कोण तुमचा कंझ्युमर आहे तो बिल भरत आहे, तुम्ही मीटर बसवलेले आहे, तर तुम्ही त्यांच्यापर्यंत जरी कमी पाणी असला तरी तो प्युअर ड्रिंकिंग वॉटर पोचवणं हे महानगरपालिकेचं काम आहे. आज त्यांना दूषित पाण्यामुळे पोटाचे आजार होत आहेत, स्किनचे आजार होत आहेत. मी नेतृत्व करत असणारा प्रभाग क्रमांक 90 एच ईस्ट वॉर्ड कलिनामध्ये माझा वॉर्ड जो आहे फ्लॅग एंडला आहे. महानगरपालिकेने स्पेशल इन्स्ट्रक्शन्स दिले होते की फ्लॅग एंडच्या वॉर्डला प्रेशर व्यवस्थित द्यायला पाहिजे पाणी कपात असताना सुद्धा, पण तरी सुद्धा माझ्या विभागाला गेले 3 महिने एवढा प्रॉब्लेम सहन करावा लागलेला आहे की लोक वारंवार कंप्लेंट करतात, लेखी तक्रारी करतायत, माझ्या ऑफिसपर्यंत येतात, मला सांगतायत, मी हायड्रॉलिक डिपार्टमेंटला सांगते की बाबा काहीतरी करा, पण अजूनपर्यंत त्याचं कुठेही निचरा झालेला नाही आहे. तर ही जी माझी व्यथा आहे ह्या वॉर्डची मी टाकलेली आहे. त्याचबरोबर पूर्ण मुंबई शहरामध्ये हा जो कपात आहे हा फक्त माझ्या वॉर्डमध्ये नाही आहे. हा 10% केल्यानंतर परत दुसरं काय काम निघालं की आणखीन एक्स्ट्रा 10% कपात करतात. तर नेमका कपात किती आहे हा माझा प्रश्न होता आणि कधी उठणार आहे? अल निनो इफेक्ट जेव्हापर्यंत राहील तोपर्यंत लोकांनी त्रास सहन करायचे का? लोकांना शाळेमध्ये जायला मुलांना बिन आंघोळ केलेल्या मुलांना तिथे पाठवावं लागत आहे. हायजीन लेवल मुलांची खाली जाते. तुम्ही जेवढा प्रॉमिस करता 4 तास पाणी नको, पण आम्हाला 2 तास तरी व्यवस्थित पाणी द्या. लोकांची एवढीच मागणी आहे आणि पाणी देते तर शुद्ध पिणारा तरी पाणी द्या. एवढा दूषित पाणी येतोय, त्याचा काही जे करोडेड पाईप्स आहेत अजूनपर्यंत ते रिप्लेस केलेले नाहीत. मोठमोठे टेंडर आमच्या समोर पास केले जातात करोडेड पाईप्सला रिप्लेस करण्यासाठी, अजूनपर्यंत ते करोडेड पाईप्स रिप्लेस केलेले नाहीत. आपण प्रत्येक घराला नवीन कनेक्शन देऊ शकतो, ही महानगरपालिकेचं धोरण आहे, पण जेव्हा नवीन कनेक्शन देतो ते जुने बंच ऑफ कनेक्शन जे 7 घरं यूज करतात ते तुम्ही कापले का? ते कापत नाही, तिथे कुटी मारतात आणि मग तो पाणी दूषित होतो. त्याचबरोबर प्रत्येक गल्लीमध्ये हजारो असे पाईप जात आहेत, लोकांना चालायची जागा नाही. त्याचं नियोजन काय केलेलं आहे? हे सगळे पाण्यासंदर्भात मी प्रश्न आज महानगरपालिकेमध्ये आज स्थायी समितीमध्ये विचारले आणि त्याचा कसा निचरा तुम्ही करू शकाल त्याचा जाब मी प्रशासनाला विचारलेला.